तर मी आज आलो होतो संभाजीनगरला आपल्या मित्रांच्या रूमवर. जेव्हा मी बॅचलर म्हणून संभाजीनगरला आपल्या मित्रांसोबत राहत होतो, तेव्हा जी परिस्थिती रूमची होती आता पण तीच परिस्थिती रूमची आहे. म्हणजे थोडक्यात जे मुलं बॅचलर म्हणून राहतात त्यांच्या रूमची परिस्थिती कशी असते हे मी तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी आपला माणूस उद्धव दंडे आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर माझं संभाजीनगरला लॅबवर काम होतं म्हणून मी गेलो होतो आपल्या मित्राच्या लॅबवर. तर मग गेल्या म्हटलं चला थोडंफार मित्राला भेटू म्हटलं. मित्राच्या मागे थोडाफार पेशंटचा वर्कलोड होता म्हणून म्हटलं चल मी तुला काही थोडंफार हेल्प करतो. तर त्याच्यामध्ये काय पेशंटचं हेपॅटायटिस पॉझिटिव्ह पेशंट निघालेले होतं. तर याच्यावरून कळतं की लोक दिवसेंदिवस खूप हेल्थ अनकॉन्शियस होत चाललेले आहेत. जेव्हा मी संभाजीनगरला बॅचलर राहत होतो तेव्हा जे मित्र होते माझे रूममेट ते खूप दिवसानंतर भेटलेले होते. म्हटलं चला आज आपण काहीतरी बाहेर जेवायला जाऊ, म्हणजे कसं थोडेफार आपल्या गप्पा पण होतील. जेवण झाल्याच्या नंतर माझा मित्र सलमान येणार होता मुंबईहून रेल्वे स्टेशनला. तर मग तो पण आलेला होता. त्याला रिसिव्ह करून आम्ही गेलो होतो रूमवर जाऊन बघितलं तर एवढी डेंजर अवस्था करून ठेवली होती रूमची की कुठंच झोपायला जागा नव्हती. पण मग आता मित्राची रूम आहे आणि आपण तिथं राहिलेलो आहे म्हणून म्हटलं चला ऍडजस्ट करून घेऊ म्हटलं. आणि बॅचलर मुलांची एक खासियत असते ती म्हणजे एक तर 2-2 महिने रूम मुलं झाडत नाही. ज्या दिवशी मुलं रूम झाडायला काढतील त्या दिवशी पहिल्या मजल्यापासून तर 5व्या मजल्यापर्यंत संपूर्ण मजले मुलं धुवून काढतात. म्हणजे 2 महिने विशेष नाही राहत मग रूम झाडायचा. नंतर मग सकाळी निघालो होतो आपल्या गंगापूरला येण्यासाठी. आपल्यासोबत गंगापूरला यायसाठी सलमान पण सोबत होता, त्याला पण यायचं होतं. म्हटलं चल तुला पण घेऊन जातो म्हटलं. सकाळी थोडा नाश्ता करून म्हणजे थोडी हेल्दी राईड घेऊन आपण मग गंगापूरला येऊन गेलो.